अबे तर काऊन बे डेंग्या, काऊन बे परागिरा बापला का नाही बे, काऊन नाराजीत दिसून राहिलास ना? अबे का सांगू गण्या भाऊ, तुला भोकात गेला काम ना धंदा, मोठ्या मी संकटामध्ये फसलो बे गण्या भाऊ. का करतेस? काल आमच्या इकडे एवढा पाणी पडला म्हणतेस गण्या भाऊ, का काय सांगूच नको. अबे त्या नाल्या तर नाल्या भरल्या, पण त्या बांध्या बांध्या पुऱ्या पांढऱ्या झाल्या. का करतेस? मस्त आवत्या टाकलं होतं का बापू. नाही एका इकडे तू म्हणलास नाही का परागिराव बापला का नाही. अबे तिकडला तर काही सांगूच नको, पुरी नदच लागली असा पाणी भरून आहे. का करतेस गण्या भाऊ? ना काल एक मॅटर झाला गण्या भाऊ. का करतेस? कोणता मॅटर केलास बे, तो तर सांग पहिला. तुला कोणी मारला गिरला का? का तू मारलास कोणाला? कोणी मारला गिरला असतील तर चल आताच जाऊ, आताच लेडपावून येऊ त्याला. अबे गण्या भाऊ, कोणी लेडपवला गिडपवला नाही, पण एक मॅटर म्हणजे कसा झाला तो श्याम्या आहे ना श्याम्या. अबे तर काल का झाला, पाणी मस्त आला आणि माझ्या बांधाईमध्ये मस्त पाणी भरला. तर मी एक दिमाग लावलो, म्हणला रातच्या ना जावाचा ना भुडका पाडून ठेवायचा. हा लवडा मी पाडून टाकलो त्या श्याम्याच्या धुऱ्याला भुडका, ना त्याला लवडा माहीत झाला. अबे तो आला म्हणतेस घरी, बोंबलत सकाळी सकाळी माझ्या नावानं बोंबलत आला आणि मला म्हणत होता तू का आलं भोकाले पाडलाच बे म्हणते माझ्या तू म्हणते. तर मग माझाही पारा असा टाकला. मी म्हणलो कायलं बे, म्हणलो मी खोटे बोलून देतो, मी काय आलो हो म्हणू का, दोन गोष्टी कायला ऐकू. मी त्याला शिवा देऊन दिलो. अबे तो का म्हणे तंटामुक्तीवाल्याला बोलवून आणतो म्हणे आणि तुझी कंप्लेंट करतो म्हणे. हा भोकात म्हणजे फाटून हातात येत आहे आता, कसा होते ना कसा नाही का. अबे येडबया भोशीच्या का एवढीशा गोष्टीसाठी मस्त बिवतेस का बा? तुला का उठावून गिटावून देणार आहे का बे पोलीस स्टेशनमध्ये बैताल लावड्यासारखी मला सांगून राहिलास येते. मला वाटला कोणता मॅटर झाला का म्हणला. साला म्हणला कोणासोबत मचवलं तर नाही म्हणला. ये ना मचवलं गिचवलं नसतं ना कोणी, तर मी त्याला लेड पोवणारच होतो. साला तू एवढीशी गोष्ट ना मस्त मॅटर झाला म्हणून सांगून राहिला. अबे मी इलाच सॉल्व करतो बे. अबे पण गण्या भाऊ माझीच गलती आहे ना बे, मीच भुडका लावून ठेवलं होतं ना. भोकात म्हणला रातच्यानं म्हणला पुरी बाणी खाली होऊन जाते, माझ्या इथून खांडाई नसे ना, मी भुडका लावून ठेवून दिलो. काय फरक नाही पडा म्हणा. साल्याला पाहून घेऊ, उलटा पालटा बोलता येईल साल्याला. दोघं जण दबाव मारू त्याच्यावर, दबाव मारल्यावर दारी चुपचाप होते. खोटी बोलून टाकावची काय ती. चला खोटी तर बोलावंच लागेल ना भाऊ एवढा. आता मग पाणी मी का करू सांगा ना तुम्हीच. मला तुझी एकच तर गोष्ट पसंत नाही, मोकात मार जसा बी होतेस. अबे भिवाचा नाही, डर के आगे जीतवाला काम पाहिजे. पाय डेंग्या असा काम आहे आपला. साल्याला मग गलती कोणाची राह, आपण बोलावता तो खोटेच. खोटे बोलल्याशिवाय काम चालत नाही. पाय डेंग्या आणि मी त्या कामामध्ये एक्सपर्ट आहो, तू टेन्शन घेऊ नको. मी बोलतो त्या ग्रामपंचायतवाल्यासोबत आणि त्या तंटामुक्तीवाल्यासोबत आहे. तो तंटामुक्तीवाला माझ्या ओळखीचाच आहे. मी त्याला साऱ्याला एकटीला पाजून देईन ना, त्याला खुश करून टाकेन. तू टेन्शन नको घेऊ. अबे गण्या भाऊ जिंदाबाद आहे तर मग सब जिंदाबाद आहे. तर मग मित्रांनो अशाच तर्फे मग तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होता, तो माझा डेंग्या भाऊ सांगेल. डेंग्या भाऊ सांग रे. तर मित्रांनो गण्या भाऊ माझी प्रॉब्लेम सॉल्व करून देत आहे बे, तुम्ही टेन्शन घ्या नको. पण मी का म्हणतो, तुम्ही असे कामं करा पण कुणाला माहीत नाही झालं पाहिजे, नाही तर मग तुमच्या घरी पण येतील असंच. पण मित्रांनो माझी एक गोष्ट आहे का, तुम्ही आमचे नुसतं शॉर्ट व्हिडिओ पाहत्या, थोडंसं लॉंग व्हिडिओकडे लक्ष देत जा. त्याच्यात आम्ही मोठ्या मोठ्या कॉमेड्या बनवू आणि तुम्हाला कशावर पाहिजे तो सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो का, आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही कुठेही जाऊ नका, इकडे तिकडे भटकता नाही. आपल्या चॅनलवर सगळ्यात भेटाल. तुम्ही फक्त सांगा, आपल्यासाठी तुमचा भाऊ बनलेला आहे ते. तर मित्रांनो धन्यवाद, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.